नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। उदगीर ग्रामीण पोलिसांनी 22 मोटरसायकलीसह एकास केली अटक। 19,80,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त। याविषयी मिळालेली माहिती अशी की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 28 डिसेंबर रोजी 2:30 वाजता हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल चोरीला गेली होती। याची फिर्याद गोपीनाथ भानुदास हिलाल राहणार खांबेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड यांनी दिली होती। या प्रकरणी 7 जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास करून दुचाकी चोराला उदगीर ग्रामीण पोलिसांना पकडण्यात यश मिळाले आहे। त्याच्याकडून 22 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। आरोपीकडून 19,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी चोरीला गेलेल्या मोटरसायकलीचा तपास लावण्यासाठी पथक नेमले होते। पोलीस पथकाने चोरीला गेलेल्या मोटरसायकलीचा शोध लावून कुणकी तालुका जळकोट येथून दुचाकी चोराला बेड्या ठोकल्या असता त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीने या मोटरसायकली पुणे, लातूर, नांदेड, हिंगोली, कर्नाटक राज्यातून चोरल्याची कबुली दिली आहे। ज्याच्या मोटरसायकली चोरीला गेल्या आहेत त्यांनी आपली मोटरसायकल यात आहे का याची उदगीर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून खात्री करावी। या गुन्ह्याच्या तपासाविषयी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी आमच्या DDM न्यूज चॅनलशी बातचीत करून माहिती दिलेली आहे। या गुन्ह्याचा तपास त्यांनी कशा पद्धतीने लावला याची माहिती राजकुमार पुजारी यांनी दिली आहे। सर, 22 गाड्या ज्या आहेत ते रिकवर करण्यात आलेल्या आहेत, नंतर काय गुन्हा दाखल होता आणि काय सांगायचं? उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला 7 जानेवारी 2025 रोजी गुरुन 11/2025 प्रमाणे गुन्हा दाखल आहे चोरीचा, मोटरसायकल चोरीचा। त्यामध्ये आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल पवार नावाचा आरोपी आहे आणि त्यानं नमूदची गाडी चोरलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही आमच्या DB पथकामार्फत आम्ही त्या आरोपीचा शोध घेतला, ती चौकशी केली तर आम्हाला सर्वप्रथम या गुन्ह्यामधील चोरीस गेलेली गाडी मिळून आली। त्यानंतर नमूद आरोपीची आम्ही चौकशी केली। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमे मुंडे साहेब आणि श्री अप्पर पोलीस अधीक्षक देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनची पथक नेमलं आणि त्या पथकानं अहोरात्र मेहनत करून याच्यामध्ये नमूद आरोपीची चौकशी केल्या असता आम्हाला 22 वाहने मोटरसायकली चोरीच्या ह्या मिळून आल्या। याच्यामध्ये एकूण आपण पाहायला गेलं तर 12 वाहनं जे आहेत ते आहेत होंडा शाईन कंपनीचे, पॅशन प्रोच्या जवळपास 4 मोटरसायकली आहेत आणि 6 ज्या गाड्या आहेत त्या पॅशन कंपनीच्या आहेत। तर याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर याच्यामध्ये 19,80,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। नमूद वाहनांची आम्ही डिटेल माहिती घेतली असता नमूद वाहन हे नमूद चोराने पुणे, लातूर, नांदेड या विविध जिल्ह्यातून चोरी केल्याचे दिसून येत आहे। कर्नाटक भागातूनही या ठिकाणी चोरी झालेली आहे। नमूदची कारवाई जी आहे ते आमच्या पोलीस स्टेशनचे DBचे पथकाचे प्रमुख PSI भिसे, त्याचबरोबर नाना शिंदे, राम बनसोडे, नामदेव चवले, राजकुमार डबेटवार, राजू देवडे, सचिन नाडागुडे, राहुल नागरगोजे आणि बागवान या आधी आमच्या अंमलदारांनी केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास आणखी चालू आहे। इतरही वाहनं, चोरीचे वाहनं निष्पन्न होण्याची यामध्ये शक्यता आहे। इतरही त्याचे कोण मित्र साथीदार आहेत याचाही आम्ही शोध घेत आहोत। नमूद आरोपीला PCR ची मागणी आम्ही केलेली आहे। त्या PCR दरम्यान आम्ही इतर त्याचे साथीदार आणि इतर वाहनं चोरीचे जे आहेत ते निष्पन्न करत आहोत।